ऋषमुख पर्वतावर एवढ्या जंगलामध्ये एवढं सुंदर व्रत बनवणे साधी गोष्ट आहे का? काय सुंदर, किती भक्तगण नाचले, वा सगळ्यांच्या टाळ्या घालतात. राम प्रभूंनी ऋषमुख पर्वतावर आणि हे नवरात्र व्रत केलं. अष्टमीच्या दिवशी असणारी माता प्रगट झाली. आमच्या तबला वादका करता सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. काय सुंदर वाजवलं त्यांनी या ठिकाणी. अति सुंदर. अष्टमीच्या दिवशी असणारी भवानी माता प्रगट झाली आणि रामप्रभूला आशीर्वाद दिला की प्रभू, रामाचा वध करण्याकरता तुमचा अवतार झालेला आहे. म्हणून असणाऱ्या रामप्रभूंनी नवरात्र व्रत संपलं आणि विजयादशमीच्या दिवशी लंकेकर स्वारी करण्याकरता निघाले. आणि लंकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी रावणाचं युद्ध जबरदस्त झालं. त्याच्यामध्ये रावण कुळाचा संपूर्ण नाश झाला आणि सीतामाईला त्या ठिकाणी सोडवलं. आणि आल्यानंतर पहिली जर काय घेतलं असतं तर रामप्रभूंनी अग्निपरीक्षा घेतली. का अग्निपरीक्षा केली? कारण आलेली जी सीता होती ही मायावी होती. ज्या वेळेला नाशिकच्या जंगलामध्ये दंडकारण्यामध्ये होते, ज्या दिवशी रावण त्या ठिकाणी यती म्हणून ज्या ठिकाणी येणार होता, म्हणून अग्निदेवता त्या ठिकाणी प्रगट झाली. रामप्रभूला सांगितलं, प्रभू, जी खरी सीता आहे ती यज्ञ अग्नीमध्ये प्रविष्ट राहील आणि ही मायावी सीता तुमच्यासमोर. म्हणून मायावी सीता रावणाने चोरून नेली, अशोकवनामध्ये ठेवली. आणि अशोकवनामध्ये ठेवल्यानंतर जेव्हा रामप्रभूंनी रावणाचा वध केला, तिला अशोकवनातून आणलं आणि त्या ठिकाणी रामप्रभूंनी अग्निपरीक्षा घेतली. अग्निपरीक्षा घेतल्यानंतर त्याच्यातून खरी सीता आहे ती बाहेर आली. आणि ही असणारी त्या सीतेची छाया होती. ज्या वेळेला 14 जण त्या पुष्पक विमानामध्ये बसले, त्यावेळेला असणारी जी प्रतिकृती होती, छाया, सीतेची छाया जी होती, तिने विचारलं, प्रभू माझं काय, मी कुठे जाऊ? त्यावेळेला रामप्रभू म्हणाले, तू स्वर्ग लोकामध्ये जा, त्या ठिकाणी तपश्चर्या कर. जेव्हा द्रौपद राजा यज्ञ करेल त्या यज्ञामध्ये तू द्रौपदीच्या रूपानं प्रगट होशील. आणि द्रौपदीच्या रूपानं प्रगट झाल्यानंतर तुला 5 पती पांडव त्या ठिकाणी होते. मग तिला 5 पांडव का पती का झाले? कारण ते तपश्चर्या केली असते. भगवान शंकराची तिने तपश्चर्या केली आणि पती मागताना 5 वेळा पती द्या, पती द्या, पती द्या, पती द्या, पती द्या म्हटली. म्हणून 5 पती. जेव्हा अर्जुनानं जिंकून आणलं द्रौपदीला, त्यावेळेला जंगलामध्ये होते आणि असणारी कुंती त्या पर्णकुटिकामध्ये होती. त्या ठिकाणी आल्यानंतर अर्जुन म्हणतो, आई, आज मी भिक्षा आणली. भिक्षा आणलीस? म्हणाले, 5 जण तुम्ही वाटून घ्या. म्हणून तिला 5 पती झाले. गोपाल कृष्ण भगवान. याच ठिकाणी तृतीय स्कंद संपला. चतुर्थ स्कंदाला आपण सुरुवात करत आहोत.
यामध्ये भगवान कृष्णाचं प्रागट्य आहे, कात्यायनी व्रत आहे, स्वयंवर असणाऱ्या देवीचं, रुक्मिणी मातेने देवीची पूजा केली स्वयंवराच्या वेळेला. अनेक कथा आहे, पण जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न करू. परमात्माचं जे प्रागट्य होतं ते येण्यामागचं उद्दिष्ट काय असेल तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. याच अध्यायामध्ये आपण काल्याचाही प्रसंग पूर्ण करणार आहोत. म्हणजे ती काल्याची सांगता येत ऐकायला होत आहे. धर्माची स्थापना करण्याकरता परमात्मा अवतार घेत असतो. धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पायसी भक्तजना. परित्राणाय साधूना विनाशायाच्या दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवानी युगे युगे. धर्माची स्थापना करण्याकरता, दुष्टांचा नाश करण्याकरता आणि भक्ताला संरक्षण देण्याकरता भगवंत अवतार घेत असतो. भगवंत धर्माची स्थापना करतो म्हणजे नेमकं काय करतो? काय करतो? धर्म हा अवयव किंवा साकार वस्तू नाही. धर्म हा गुण आहे. एखादी वस्तू नाही, बाजारामध्ये गेले आणि धर्म विकत आणला, घ्या पैठणचे महाराज तुम्हाला 50 ग्राम, राजू भाऊ तुम्हाला 50 ग्राम, असं आहे का? एखादी वस्तू, एखादी धर्म आले गावातून तिची आज आणि देवाऱ्यामध्ये स्थापना केली, असं आहे का? मग धर्म काय? धर्म हा गुण आहे आणि कोणताही गुण हा गुणीच्या आश्रयाने राहत असतो. कोणताही गुण हा गुणीच्या आश्रयाने राहतो. गुळाला असणारी गोडी, गोडी हा गुळाचा गुण आहे. अतिशय सूक्ष्मतेने आहे. थोडं जरी विचलित झालं तुमचं मन, मी काय बोलतोय तुम्हाला कळणारच नाही. काय चाललंय महाराजांचं त्यांचं त्यांना माहिती. गुळ आहे आणि गुळाला असणारी गोडी हा त्याचा गुळाचा गुण आहे. मग असं आहे का गुळ बाजूला आहे गोडी बाजूला आहे? गुळाच्या आश्रयानं गोडी आहे. लक्षात आलं? गुळाच्या आश्रयानं गोडी आहे. गोडी वेगळी आणि तसा धर्म जो आहे, धर्म हा गुण आहे आणि तो गुणीच्या, तो धर्माच्या आश्रयाने राहतो, धर्मीच्या आश्रयाने राहतो. आणि अधर्म जो आहे हा अधर्मीच्या आश्रयाने राहतो. काय होतं? अधर्म हा अधर्मीच्या आश्रयाने राहतो, धर्म हा धर्मीच्या आश्रयाने राहतो. मी 2 समीकरण सांगतो तुम्हाला. धर्म बरोबर धर्मी बरोबर भक्त. बरोबर? धर्म बरोबर धर्मी बरोबर भक्त. अधर्म बरोबर अभक्त, अधर्म बरोबर अधर्मी बरोबर अभक्त. 2 समीकरण झाली. एक भक्ताचं झालं आणि एक अभक्ताचं झालं. अभक्त हा दुर्जन आहे, भक्त हा सज्जन आहे. परमात्मा जेव्हा अवतार घेतो त्यावेळेला 2 नंबरचं जे समीकरण आहे त्या समीकरणाला रेड अंडरलाईन करतो. म्हणजे काय करतो? अधर्मी बरोबर अधर्म
बरोबर अभक्त. अभक्त म्हणजे दुष्ट दुर्जन यांना रेड अंडरलाईन करतो. म्हणजे काय करतो? त्यांचा नाश करतो. आणि संरक्षण कुणाला देतो? भक्त राखे पायापासी. भक्त राखे पायापासी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. भक्त राखे पायापाशी, दुर्जनासे संहारी. म्हणजे अधर्माचं वाटोळ करतो आणि धर्माची स्थापना करतो. धर्म स्थापना करतो नाही का? तुम्ही पहा, ज्या वेळेला भगवंत आणि अर्जुनाला विश्वरूप दाखवलं आणि त्या विश्वरूपामध्ये हो सर्व भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य गेले. सर्व असणार सैन्य कुरुक्षेत्रातलं त्या विश्वरूपाच्या मुखामध्ये गेलं. कसं? समुद्र मापम प्रविशंती यद्वत्. जसं नदीनं समुद्रामध्ये आपणहून प्रवेश करावं त्याप्रमाणे सर्व योद्धे आपणहून प्रवेश केले. नंतर अर्जुन घाबरला. मग अर्जुन घाबरलेला पाहिला भगवंतानी आणि मग तो अर्जुन म्हणतो, ते अर्जुनाला वाटलं आता आपलाच नंबर आहे. अर्जुन घाबरला. देव म्हणतात अर्जुनाला, अरे कालोष्मी लोकक्षयकृत प्रबुद्धो लोकान समार्तमीय प्रवृत्ता ऋतैपि त्वां न भविष्यन्ति सर्वे हे प्रत्यनुपेक्ष. अर्जुना, या कुरुक्षेत्रावर सगळ्यांचा मी काळ आहे, पण ऋतेपि त्वां तुझ्याशिवाय इतर भस्मस्थानी जाणार आहे. पण तू माझा भक्त आहे. भक्ताच्या आश्रयानं धर्म राहतो आणि अभक्ताच्या आश्रयानं अधर्म राहतो. तुझा संवार करणं म्हणजे धर्माची स्थापना करणं. लक्षात आणि एक लक्षात घ्या, या पृथ्वी मातेला कितीही मनुष्य जन्माला आले त्याचं ओझं होत नाही, परंतु या असणाऱ्या पृथ्वी मातेला ओझं होतं ते पापाचं होतं. बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवेन भार मज आता सोसवेन भार सोसवेना भार मजाता. हो, म्हणून पृथ्वी माता गायीचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे गेलं. वस्यरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, वस्यरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, वस्यरूपी गाय ब्रह्मापाशी जाय, वस्यरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय. सोसवेना
नेत्री वाहे तोय सांगतसे. पृथ्वीरूपी गायीनं ब्रह्मदेवाकडे गेले, डोळ्यातून अश्रू आणून सांगत होती ब्रह्मदेवाला, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मज आता, हा भार मला आता सहन होत नाही. त्यावेळेला पृथ्वी रूपी गाय ब्रह्मदेव असणाऱ्या भगवान विष्णूकडे जातात आणि त्यावेळेला असणारी आदि माया शक्तीला विनंती करतात, आराधना करतात आणि ती आदि माया शक्तीनं आकाशवाणी केली. आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका, तळमळ मानसी आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी आकाशाची वाणी सांगे सकळाशी, तळमळ मानसी करू नका. आकाशामधून आदिमाया शक्तीनं सांगितलं, काळजी करू नका. भगवान विष्णू कृष्ण रूपानं अवतार घेते आणि मी यशोदेच्या पोटी मायेच्या रूपानं अवतार घेते. मग सांगितलं काही काळजी नका. मग त्यावेळेला असणारे रुक्मिणी असणारे भगवान विष्णू शेषशाही भगवंताकडे जातात आणि शेषशाही भगवंताला सांगतात, शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता. चला आपण अवतार घेऊ म्हणाले. लक्ष्मी शेषशाही भगवंताला म्हणतात. शेषशाही भगवंत म्हणते, ना बाबा ना, आपण तुमच्या बरोबर अवतार घ्यायला तयार नाही. राम अवतारी झालो लक्ष्मण, राम अवतारी झालो लक्ष्मण, राम अवतारी झालो लक्ष्मण, राम अवतारी झालो लक्ष्मण, राम अवतारी झालो राम अवतारी झालो लक्ष्मण, सेविले अरण्य तुम्हा सवे. तुमच्या बरोबर मी यायला तयार नाही म्हणे. येणार नाही का? मागच्या राम अवतारामध्ये मी लक्ष्मण झालो, काय हाल म्हणाले माझे असणारे. उपाशी पोटी झोपावं लागलं. किती दिवस उपास केले, माझे हाल झाले म्हणाले.
तुमच्या बरोबर अवतार घेण्याची माझी इच्छा नाही. भगवंत म्हणतात, अरे बाबा, त्यावेळेला मी मोठा होतो आणि लहान भावानं मोठ्या भावाची सेवा करावी हा नियम आहे म्हणाले, नाही का. परंतु तुला जर तसं वाटत असेल ह्या वेळेला तू मोठा हो, मी लहान होतो, हा म्हणाले तसं असेल तर मग येतो म्हणाले. मागच्या जन्माची सगळी कसर काढून घेतो, नाही का. ठीक आहे, हो ते तयार झाले. इकडं शूरसेनाचा मुलगा आहे वसुदेव. शूरसेनाचा मुलगा वसुदेव आहे आणि देवकाची मुलगी आहे देवकी. कंसाची चुलत बहीण आहे, सख्खी बहीण नाही, पण अतिशय प्रेम. आणि दोघांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर बहिणीवर एवढं प्रेम, 100 रथ सोन्याचे, नुसते चाक नाही, सर्व पूर्ण रथ सोन्याचा होता. 100 रथ, 1500 हत्ती, 400 दासी, एवढा ऐवज दिला होता. मग ते लग्न कसं असेल घरी जाऊन विचार करा. आणि एवढी लाडकी बहीण की त्या लाडकी बहिणीला सासरी पोहोचवण्याकरता स्वतः ड्रायव्हिंगला बसला. घोड्याचे लगाम स्वतःच्या हातामध्ये घेतले आणि रथ निघाला. काही अंतरावर रथ गेला आणि आकाशवाणी झाली, हे कंसा, जिला घेऊन तो चाललेला आहे त्याच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा कर्दन काळ करणार आहे. महाराज धावला कंस देवकीकर, केस पकडले, तलवार घेतले आणि मारणार घेऊन या दर्गा मारा या धावला, हात तो धरिला वासुदेवे, हात तो धरिला वासुदेवे. घेऊन या दर्गा मारा या धावला, हात तो धरिला वासुदेवे, हात तो धरिला वासुदेवे. हात तो धरिला वसुदेवे. हात पकडला कंसाचा. ए कंसा, तू काय करतोस म्हणाले. एका स्त्रीची हत्या, हे सुद्धा तुझी बहीण, आणि जगामध्ये अपकीर्ती होईल, मारतोस काय म्हणाले. आणि म्हणाले, हे कंसा, देवकीपासून तुझा मृत्यू नाहीये, याच्यापासून होणारा 8वा पुत्र तुझा गर्दन काळ आहे ना. तुला वचन देतो की जन्माला आलेला प्रत्येक मुलगा मी तुझ्याकडे आणून देईन. पण या नराधमाला विश्वास नाही. वसुदेव आणि देवकीला बंदीशाळेत टाकलं, शृंखला बेड्या घातल्या, कुलूप आणि सर्व असणारे शिपाई तैनात ठेवले. असणाऱ्या देवकीला एक मुलगा झाला, त्याचं नाव कीर्तिवान. आणि मुलगा झाल्यानंतर देवकीकडून घेऊन तो कंसाकडे जाणार होता, पण देवकी देत नव्हती, कारण ती आई आहे. लक्षात. वसुदेवानं हिसकावून घेतलं, प्राण जाय, वचन न जाय. मुलगा घेतला, कंसाकडे गेला आणि कंसाकडे गेल्याबरोबर दिला त्याच्या हातामध्ये. त्या मुलानं स्मित हास्य केलं आणि दया आली कंसाला. कंसानं तो मुलगा परत वसुदेवाकडे दिला. म्हणाले, वसुदेवा, अरे 8वा पुत्र माझा कर्दन काळे, या मुलानं काय केलं म्हणाले. जा म्हणाले, याला घेऊन आला. आणि तिकडनं नारदाची स्वारी कंसाच्या ठिकाणी आली, नाही का.
म्हणून नारद म्हणतात कंसाला, नारदा त्याने 8 मुलं पुढे उभा केली. म्हणाले, नारदा याच्यातला 8वा कोण आहे रे? इकडनं मोजला तर हा 8वा, इकडनं मोजला तर हा 8वा, 2 नंबर लागला तर हा 8वा. म्हणजे 8वा तर सगळे येतात म्हणाले. मग हा 8वा असेल का? तू ठरव. मग याला मी मारू का? तू ठरव, मला नको सांगू म्हणाले. म्हणून त्याने पुन्हा त्याला बोलावलं, गरगर आपण शिळा फिरवलं आणि शिळावर आपटून त्याला गतप्राण केलं. असा एक नाही तर 6 पुत्र त्याने मारले, 6 पुत्र. आणि 7वा गर्भ जो होता हा मायेनं काढला आणि रोहिणीच्या उदरामध्ये गेला, नाही का? आणि ज्या वेळेला 8वा गर्भ राहिला त्यावेळेला असणारी देवकी अतिशय सुंदर दिसू लागली. 8व्या गर्भामध्ये भगवान विष्णू अवतार घेणार आहे म्हणून प्रत्यक्ष भगवान शंकर त्या बंदीशाळेमध्ये आले आणि त्या गर्भाची स्तुती केली. लक्षात घ्या, आजपर्यंत कोणत्याही गर्भाची स्तुती झाली नाही, या ठिकाणी स्तुती झाली. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिं नियतं ते सत्ये सत्यस्य सत्यं वृतसत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना. भगवान शंकराने केलेली स्तुती. आणि स्तुती केल्यानंतर असणारी देवकी अतिशय सुंदर दिसू लागलेली आहे. हो, 9 महिने झाले आणि 1 दिवस इतका मोठा प्रकाश पडला, नाही का? सूर्यकोटी समप्रभ, कोट्यावधी सूर्यांचा प्रकाश एकत्र व्हावा तसा त्या दिव्य शाळेमध्ये प्रकाश पडला. आणि प्रकाश पडल्यानंतर त्याच्यातून असणारी 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती बाहेर आली. किती वर्षाची? 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती बाहेर आली. आणि भगवंत म्हणतात, पप्पा, ओ मम्मी, मी तुमचा मुलगा. तेव्हा देवकी म्हणते, 8 वर्षाचा चतुर्भुज मुलगा माझ्या पोटी जन्माला आला. हे जर परभणीच्या लोकांना मी म्हटलो तर ते म्हणतील कशाचं काय आणि कशाचं काय. हो, दत्तक घेतलं म्हणतील, दत्तक म्हणाले, मग छोटा हो. भगवंतानी चतुर्भुज आपल्या आई वडिलांना का दाखवलं? वसुदेव आणि देवकी हे पूर्वजन्मामध्ये त्यांची नावं आहे सुतपा आणि कृष्णा. या दोघांनी 10,000 वर्ष तपश्चर्या केली भगवान विष्णूची. आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर चतुर्भुज रूपामध्ये ते त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि सुतपा आणि कृष्णाला विचारलं, काय इच्छा आहे मागा म्हणाले. म्हणाले, देवा, तुमच्या सारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा. अरे म्हणाले सुतपा, कृष्णा, माझ्यासारखा फक्त मीच आहे, ओनली वन मी. माझ्यासारखा दुसरा नाही, मीच तुझ्या पोटी जन्माला येतो. मग ज्या स्वरूपामध्ये वर दिला होता आणि म्हणून वसुदेव देवकीला समजावं भगवान विष्णूच्या स्वरूपामध्ये होते ते स्वरूप त्या ठिकाणी दाखवलं. पण म्हणाले, आता तू लहाना हो. म्हणाले, पप्पा, मम्मा, मी छोटा होतो पण मला इथं ठेवू नका. हे नंदाच्या घराला
मजने गोकुळाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला. वसुदेव म्हणतात ते सर्व ठीक आहे म्हणाले, परंतु पायामध्ये बेड्या आहे, हातामध्ये बेड्या आहे, पायात शृंखला आहे, दरवाजे कुलूप बंद आहे, शिपाई तैनात आहे. जायचं कसं ते म्हणाले, तुम्ही काहीच काळजी करू नका, फक्त मला टोपलीत घ्या आणि उचला. उचलीला कमलापती पायची बंधने गळती. भगवंत म्हणा, मला फक्त उचला तुम्ही. काय होतं ते पहा, पायातले बंधन तुटले, हातातल्या बेळ्या तुटल्या, कुलप उघडली, शिपाई झोपे गेले. भगवंताने टोपी मधले घेतलं आणि गोकुळाकडे निघाले. दो पाऊस शेषाईने भगवंताला हो फणा उभारलेला आहे, पाऊस लागू नये म्हणून. यमुना नदी आली, दुथडी वाहत होते. का वाहत होती ही दुथडी नदी? दुथडी वाहण्याचे 3 कारण सांगितले. ही दुथडी का वाहत होती? कारण सर्व नद्या ज्या होत्या, गंगा यमुना सरस्वती काय असतील जेवढ्या नद्या होत्या, या सर्व नद्या म्हणाले, का ग तू गुपचूप लग्न केलं म्हणाले. यमुना ही भगवंताची पत्नी आहे, लक्षात घ्या. तिला कालिंदी म्हणतात. ही कालिंदी नदी भगवंताची पत्नी आहे. मग त्याने म्हणाला, तू गुपचूप लग्न केलं आम्हाला कळत, मग तुम्हाला पती पाहायचा का? या गोकुळाष्टमीच्या दिवशी ते पती माझ्या इथून जाणारच गंगेतून. मग त्या दिवशी सर्व गंगा, सर्व नद्या त्या असणाऱ्या यमुनेमध्ये आल्या पती पाहण्याकरता. मग त्याच्यामुळं पाणी वाढलं. पाणी एवढं वाढलं आणि असणारे भगवंत, दुसरं कारण, पहिलं कारण हे, दुसरं कारण पाणी वाढण्याचं. वसुदेवानं टोपलीमध्ये घेतलं परमात्म्याला आणि आत नदीमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर आणि असणारी कालिंदी पत्नी आहे, म्हणाले किती दिवस झाले पायाचं दर्शन नाही. म्हणून पाणी वाढत 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 चाललं. भगवंताला वाटलं हे गळाच्या पुढे आलं तर पप्पा वाहून जातील, म्हणून त्याने हळूच पुरा
एवढा पूर चालला, पाय सोडलं परमात्म्यानं, पायाला स्पर्श केला कालिंदीनं आणि पटकन असणारी ती खाली. तिसरं कारण, असणारी कालिंदी प्रियतमा आहे, आपल्याला प्रियतमाला भेटण्याकरता चाललेली आहे. पण पाणी जसजसं वाढत होतं नाही का, इतकं वाढलं की असणाऱ्या वसुदेवाच्या दाढीला पाणी लागलं आणि ते कालिंदी म्हणू लागली, अगं बाई इथं मामन जी आहे, पटकन खाली झाली आणि वाट दिली. भगवंत गोकुळामध्ये प्रवेश केला. गोकुळामध्ये गेल्यानंतर तिथं असणारी आदिमाया शक्ती प्रगट झालेले होते. हो, वसुदेवानं बालकाला त्या ठिकाणी ठेवलं आणि मायेला घेऊन ते मथुरेमध्ये आले. भगवंत गोकुळामध्ये गेले, आनंदाला पारावा नाही. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, अंतपाळ नाही लेका, अंतपाळ नाही लेका, बालकृष्णनंदा हरी, बालकृष्णनंदा हरी. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. त्यांना एवढा आनंद झाला, त्यांना एवढा आनंद झाला, किती आनंद झाला. जी गवळण, जी गवळण दुसऱ्या गवळीला भेटायची ती हे सांगायची, हे गवळणा म्हणती गवळणीला पुत्र झालावे. गवळणा म्हणती गवळणीला पुत्र झालावे शोधेला. गवळणा ही गवळणा सांगती गवळणीला पुत्र झालावे शोधेला. गवळणा अगबाई गवळणा सांगती गवळणीला पुत्र झालावे शोधेला. आम्ही पुढे
अहो का झालं राहिले अजून आता किती सांगू हे अगरा दे गा तुला पुसा